नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 17 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जे रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 11:02 ते 12:22 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:58 ते 12:46 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:22 ते 1:42 आणि यमगंड काळ सकाळी 8:21 ते 9:41 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ काळामध्ये समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 10:21 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु, नेपच्यून आणि शनीबरोबर त्रिकोण योग करणार आहे. पर्शिलबरोबर प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि शनीचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 7व्या स्थानाचंद्राचं भ्रमण आहे. तृतीयेतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी पडेल. सकाळी 10:21 हा चंद्र अष्टम स्थानामध्ये भ्रमण करेल आणि द्वितीयातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल. व्ययातील शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. आजच्या दिवशी भाग्यातील रवी आणि व्ययातील शनी हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातील जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या की सहजपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाच्या मागे लागू नका. चुकीचे निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस सुद्धा महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जर का तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर तुमच्या व्यक्तिमत्वाला किंवा इमेजला धक्का लागण्यासारख्या काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे भविष्याची संदर्भातले निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अशा प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयातील गुरु आणि लाभातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील रवी आणि लाभातील शनी हे परस्पर केंद्र करणार. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे मार्गी लागू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घडामोडी घडतील. काही चांगल्या उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. महत्त्वपूर्ण घेतलेले निर्णय अचूक ठरू शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद होऊ शकतील. तसा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाही. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. अनावश्यक रिस्क घेऊ नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. शनी, नेपच्यून आणि गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. व्ययातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी सप्तमातील रवी आणि दशमातील शनी हे परस्पर केंद्र योग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून दुपारबाजूच्या कालावधी हा तुमच्यासाठी उत्तम राहील. तुमचे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा मार्गी लागतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकतील.
याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुंदर दिसून येतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडेसे काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. महाबळेच्या आहारीचा चुकीचे निर्णय घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संबंधी थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात काही त्रास कव्हर करू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. वयातील गुरु आणि भाग्यातील शैलीत याबरोबर हा चंद्र ती कोयोग करेल. लाभातील हर्षेल हा चंद्र प्रतियोग करेल आणि षष्ठातील रवी आणि भाग्यातील शनी हे परस्पर केंद्र करणारे अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमच्या मूडमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्या ते आता वेळ करू शकाल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभू शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यामध्ये काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील, चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम असणार आहे. ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संबंधातले निर्णय छोटे किंवा मोठे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. अंदाज चुकू शकते, काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. लाभातील गुरु आणि तुमच्या अष्टमातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे पंचमातील रवी आणि अष्टमातील शनी हे परस्पर केंद्र करणार आहेत. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसते. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारते. घरातील ज्या स्त्री व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणामुळे शाब्दिक चकमकी उडू शकतील. असा त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती होणार नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या कारणामुळे वादवाद उडू शकतील. त्याचा परिणाम सुद्धा थोडासा विपरीत होऊ शकेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. नवीन बाबाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल. दशमातील गुरु आणि सप्तमातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील रवी आणि सप्तमातील शनी हे परस्पर केंद्र करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकते. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसुद्धा होऊ शकते. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहणार आहात. फिरणे वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं कराल किंवा प्रवास योग संभवता. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदपत्री व्यवहार याकरता सुद्धा जो दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहील. काय चांगल्या इंट्युशन्स मिळू शकते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे दूरगामी परिणाम तुमच्या जीवनात येऊ शकतील अशा प्रकारचे निर्णय घेताना थोडासा विचार करणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. भाग्यातील गुरु आणि षष्ठातील शनी याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे
तृतीयातील रवी आणि षष्ठातील शनी हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहे. हा तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय उत्तम प्रकारे दिसून येतील. भाग्याची साथ सुद्धा लागेल. नवीन कामाची सुरुवात दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये नक्की करा. तुमची कामं उत्तम प्रकारे मार्गी लागतात. जसे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह सुद्धा असाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये गुंतवणुकीच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील. गुंतवणूक सुद्धा लाभ लाभ सुद्धा मिळू शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास थोडाफार डोकं वर काढू शकतील. याकडे काळजी देणं गरजेचं राहील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, करिअर आहे, या बाबतीतले महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. अष्टमातील गुरु आणि पंचमातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. सप्तमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे द्वितीयातील शनी आणि द्वितीयातील रवी आणि पंचमातील शनी याबरोबर हा चंद्र येईल. हे परस्पर केंद्रीय करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारमध्येच्या कालावधीमध्ये थोडंसं स्ट्रेस दिसून येईल. थोडं फिरणं वगैरे जास्त होईल. दमछाक झाल्यासारखे वाटेल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. हाती घेतलेली कामं तुमची मार्गी लागू शकते. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्यामध्ये काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात शाब्दिक चकमकी करू शकते. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात गुंतवणुकीच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. तुमची गुंतवणूक चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. खर्च आणि गुंतवणूक याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लांब स्थानात चंद्राचं गगन आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. सप्तमातील गुरु आणि चतुर्थातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतील रवी आणि चतुर्थातील शनी हे परस्पर केंद्रीय करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दिवसभरातील जी काय महत्त्वपूर्ण कामं असतील ते दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून या. ते पूर्ण होताना दिसत तुमचा मूड सुद्धा चांगला राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये थोडीशी तकबक वाढेल. थोडंसं फिरणं वगैरे होईल. कामं पूर्ण झाल्यामुळे स्ट्रेस थोडासा येईल. चिडचिड होईल. त्याकडे थोडंसं लक्षात देणं गरजेचं राहील. लक्षात घ्या, आजच्या संपूर्ण दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं मात्र करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातील ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हाती घेऊ नका. अंदाज चुकू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. षष्ठातील गुरु आणि तृतीयातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील रवी आणि तृतीयातील शनी हे परस्पर केंद्र करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसामध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. ते तुमचं करिअर आहे त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी पूर्ण करून घ्या. ते पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये त्याचा काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही मार्गी लावू शकाल. महत्त्वपूर्ण कामं किंवा नवीन कामाची सुरुवात तुम्ही दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू शकता. फिरणं वगैरे होईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार छोटे किंवा मोठे अजिबात करू नका. थोडाफार स्ट्रेस आल्यासारखा वाटू शकेल. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. पंचमातील गुरु आणि द्वितीयातील शनी नेपच्यून याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्या लाभातील रवी आणि द्वितीयातील शनी हे परस्पर केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल.
भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा नवीन कामाची सुरुवात सुद्धा करू शकता किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले काय महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मात्र थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. खास करून आर्थिक व्यवहाराकडे करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. चुकीची इन्व्हेस्टमेंट किंवा प्रलोभनाच्या मागे लागणं, खर्च यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 10:21 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. हा चंद्र चतुर्थातील गुरु आणि तुमच्या राशीतील शनी नेपच्यून याबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातील हर्षल बरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी तुमच्या राशीतील शनी आणि दशमातील रवी हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. छोटा मोठा आरोग्याच्या कुरबुरी दिसून येते. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त वेळ तुमची कामं मागे लागू शकते. काही चांगल्या अंतःप्रेरणा किंवा इरिटेशन्स येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन नियोजनांकरता उपयुक्त ठरणार आहेत. जर का तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गवान असाल तर तत्संबंधी धार्मिक किंवा आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त राहील. कुठल्याही प्रकारचे असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर त्याचा दूरगामी परिणाम होणार आहेत असे निर्णय थोडंसं विचारपूर्वक घेणं आवश्यक राहील. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस अशा कुठल्याही नवीन गोष्टी करू नका. खास करून तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग किंवा तुमच्या तुमचे जे सहकर्मी असतील याच्याकडून थोड्याफार कागाळ्या केल्या जाऊ शकतील. त्या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 17 डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.